हॉटेल आणि रेस्टॉरंट स्टाईल आज आपण बनवणार आहे मिक्स व्हेज. हे मिक्स व्हेज एकदा जर तुम्ही बनवलं तर हॉटेलला जायचं तुम्ही नक्की विसरून जाल. बघा मिक्स व्हेजला रंग किती सुंदर आलेला आहे, सुगंध पण खूप छान येतोय आणि टेस्ट पण एकदम भारी येते. आता हे मिक्स व्हेज करायला अगदी साधं सोपं आहे, झटपट बनवून तयार होत आहे. आणि हेच मिक्स व्हेज जर तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन जर खायचं म्हणलं तर अगदी डबली टिबलीने पैसे मोजावे लागतात बरं का. कधी-कधी खायला काहीच हरकत नाही. आणि ह्या मिक्स व्हेजसोबत मस्त असा भरपूर लच्छे पदर सुटलेला असा लच्छा परोठा आज आपण बनवणार आहे घरच्या घरी. आत्ता हे जेवण करताना आपल्याला अगदी हॉटेल आणि रेस्टॉरंटची फिलिंग येते बरं का. थोडीशी मेहनत करावी लागते पण टेस्ट अगदी हॉटेलपेक्षा पण भारी येते. बघा आपला लच्छा पराठा पण किती पदर सुटलेला आहे. तर चला वेळ न लावता आज आपण बनवणार आहे हॉटेल आणि रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज आणि लच्छा परोठा. एकदा जर तुम्ही हे घरी बनवून खाल्ला तर हॉटेलला आणि रेस्टॉरंटला खायला जायचं नक्कीच विसरून जाल. आता मिक्स व्हेज बनवण्यासाठी त्यासाठी लागणारे 1 वाटी कोबी, अर्धी वाटी गाजर, पाऊण वाटी बीन्स, पाऊण वाटी शिमला मिरची आणि पाऊण वाटी मटर. आणि ह्या सगळ्या भाज्या मी अगोदरच अशा कट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला घ्यायचा आहे कांदा, आणि कांदा असा तुम्हाला असा मोठा मोठा कट करायचा आहे. मी कांदा उभा कट केलेला आहे आणि सारा कांदा कट करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर हा कांदा आपल्याला हे टमाटर पण असे मोठे मोठे कट करून घ्यायचे आहेत. आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर कांदा कढईमध्ये 1 चमचे तेल घालायचं आहे. आणि हा कांदा चांगला अगदी तांबूस रंग येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा असा हलकासा परतत आल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, टमाटर घालायचं आहे. आणि याच्यामध्ये घालायचं आहे मीठ. मीठ घातले की टमाटर लवकर शिजतात. आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून टमाटर अगदी गल होईपर्यंत तुम्हाला हे परतून घ्यायचं आहे. आणि बघा मस्त असं टमाटर गल झालेलं आहे, कांद्याला पण रंग छान आलेला आहे. आत्ता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे. याचं आपल्याला बनवायची प्युरी. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे सारा मसाला काढून घ्यायचा आहे. आणि याच्या अगोदर मी 1 तास अगोदर बेडगी मिरची 3-4 बेडगी मिरची भिजू घातल्या आहेत. 9 ते 10 काजू भिजू घातले होते. आता ह्या प्युरीमध्ये हे असणं गरजेचंच आहे बरं का. तेव्हाच आपल्या मिक्स व्हेजला कलर पण छान येणार आहे आणि टेस्ट पण छान येणार आहे. याचं पाणी घालायचं नाही आहे, फक्त काजू आणि मिरच्या काढून ह्या मसाल्यामध्ये घालायच्या आहेत. आणि हे मसाला अगदी एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता बघा पेस्ट किती बारीक केलेली आहे. आता ह्या भाजीची टेस्ट आपल्या ह्या पेस्टवरून ठरणार आहे. जेवढी पेस्ट तुम्ही बारीक वाटचाल तेवढी भाजी एकदम मिळून येते आणि टेस्ट पण छान येते. आता कढई घ्यायची, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घातले. आणि आत्ता अगोदर सगळ्यात पहिलं आपल्याला कोबी, गाजर आणि बीन्स हे चांगलं परतून घ्यायच्यात. आता याच्यामध्ये सुरुवातीला अगोदर आपल्याला जवळजवळ 60% भाज्या ह्या परतून घ्यायच्या आहेत. 60% भाज्या भिजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. आणि पुन्हा एकदा चांगला ह्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे शिमला मिरची आणि मटर. हे सगळ्यात शेवटी घालायचं आहे. आणि त्याच्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला भाज्या 80% शिजवून घ्यायच्या आहेत. आता चेक करून बघायचं आहे अधूनमधून भाजी शिजली का. कोबी आणि गाजर चेक करायचं आहे, त्याला शिजायला वेळ लागतो. आता अजून कच्चं आहे.
गाजर पण चेक करायचं आहे आणि अजून थोड्या वेळ आपल्याला शिजून द्यायचं आहे. आता 80% भाज्या शिजलेल्या आहेत. एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि पुन्हा कढई घ्यायची आणि कढईमध्ये 2 चमचे इतकं तेल घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आता तुम्ही तेलाऐवजी तूप पण वापरू शकता, बटर पण वापरू शकता. मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि 2 चमचे तूप घेतलेलं आहे. याच्यामुळं तुपामुळं किंवा बटरमुळं आपल्या भाजीला सुगंध छान येतो आणि टेस्ट पण एकदम भारी येते. आता याच्यामध्ये घालायचे आहेत काही खडे मसाले. आता अर्धं तमालपत्र, 2 मिरी, 2 लवंगा, थोडीशी दालचिनी, 2 हिरवे इलायची आणि अर्धा चमचा जिरं. आता हे खरडे मसाले आपल्याला याच्यामध्ये घालायचे. अर्धा चमचे इतकं लसूण आणि अद्रकची पेस्ट घातलेली आहे आणि 1 मिरची बारीक कट करून घातलेली आहे. आता याच्यामध्ये थोडंसं चांगलं मिक्स करायचं आहे. आता याच्यामध्ये घालायचे पावडर मसाले. 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला घालायचे मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याच्यामध्ये थोडासा मसाला चांगला शिजून द्यायचा आहे आणि याच्यानंतर आपण पेस्ट तयार करून घेतलेलं आहे, ही पेस्ट याच्यामध्ये घालायची आहे आणि पुन्हा चांगलं हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. बघा पेस्ट किती एकदम स्मूथ केलेले आहे आणि याच्यामध्ये आता तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पाणी घालायचं आहे. खूप जास्त पाणी घालायचं नाही. ह्या भाजीला खूप जास्त पाणी नसतं. आता एक उकळी काढलेली आहे आणि याच्यामध्ये आता ह्या भाज्या आपल्याला परतलेल्या भाज्या याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि त्याच्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. आता मीठ आपल्याला थोडंच घालायचं आहे कारण आपण अधूनमधून पहिलं पण मीठ घातलेलं आहे आणि शेवटी पुन्हा एकदा अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे. याच्यावरती घालायची आहे अशी बारीक कट करून कोथिंबीर आणि आता इथं घालायची आहे थोडीशी क्रीम. ते बघा किती मस्त असे आपले मिक्स व्हेज तयार झालेलं आहे. दिसायला पण किती सुंदर दिसते आणि सुगंध पण छान सुटलेला आहे आणि पुन्हा एकदा चांगला मिक्स करायचा आहे आणि बघा मस्त आपली मिक्स व्हेज हंडी तयार झालेली आहे. अगदी हॉटेलमध्ये बनते त्यापेक्षाही आपण घरच्या घरी भारी बनवू शकतो आणि टेस्ट पण खूप छान लागते. तर बघा मस्त असा त्यासोबत असा लच्छा पराठा बनवलेला आहे आणि मिक्स व्हेज आणि त्यासोबत असं सलाद. तर हे तुम्ही मिक्स व्हेज नक्की या पद्धतीने बनवून बघा आणि रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा जर तुम्ही या पद्धतीने हे मिक्स व्हेज आणि लच्छा परोठा बनवून खाल्ला तर हॉटेलला जायचं तुम्ही नक्कीच विसरून जाल बरं का. चला मग बनवा आणि बाय.